बाप्पा मोरया. गणपती बाप्पासोबत मोरया शब्द कुठून जुळून आला यामागे जुनी कथा आहे. महाराष्ट्रातील पुणे शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचवड गावातील ही कथा आहे. 1375 मध्ये जन्मलेले मोरया गोसावी हे श्री गणेशाचे एक परम भक्त होते. वैदिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर गुरु योगीराज सिद्ध यांच्या आदेशानुसार मोरया गोसावी यांनी 42 दिवस थेऊर इथे जाऊन कठोर तपश्चर्या केली. ही तपश्चर्या बघून मोरया गोसावी यांना थेट गणपतीचं दर्शन झालं असं सांगितलं जातं. आई वडिलांच्या मृत्यूनंतर मोरया गोसावी हे पिंपरी चिंचवडच्या नदीच्या तीरावर आश्रम बांधून राहू लागले. चिंचवडच्या गणेश मंदिराची कथा अशी सांगितली जाते की नदीमध्ये आंघोळ करत असताना मोरया गोसावी यांना एक गणेश मूर्ती सापडली आणि त्यांनी त्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करून मंगल मूर्ती वाडा तयार केला. मयुरेश्वर गणेश मंदिर महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतींपैकी एक आहे. असे सांगितले जाते की वयाच्या 117 वर्षापर्यंत मोरया गोसावी नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात राहिले, परंतु वृद्धपणामुळे त्यांना मंदिरात जाणे शक्य होईना. यामुळे मोरया गोसावी नेहमी दुःखी राहत होते. एके दिवशी श्री गणेशाने त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत दिला. ते म्हणाले, मी तुझ्या पूजेकरिता चिंचवड येथे प्रकट होईल. आणि त्यानंतर मोरया गोसावी यांना कर्हा नदीच्या पात्रामध्ये तांदळा स्वरूपातील गणेश मूर्ती सापडली. त्यानंतर मोरया गोसावी मोरगावहून चिंचवड येथे स्थायिक झाले. तेथे त्यांनी गणपती मंदिर उभारले व त्यामध्ये कर्हा नदीत प्राप्त झालेल्या गणेश मूर्तीची स्थापना केली. काही काळानंतर महाराजांनी समाधी घेतली. मंदिराच्या परिसरामध्येच त्यांची समाधी बांधण्यात आली. हे ठिकाण मोरया गोसावी मंदिर या नावाने ओळखले जाते. गणपतीसोबत येथे मोरया गोसावी यांचे नाव अशा प्रकारे जोडले गेले आहे की लोक येथे फक्त गणपती उच्चार न करता गणपती बाप्पा मोरया अवश्य म्हणतात. पुण्यातील याच गावापासून गणपती बाप्पा मोरया बोलण्यास सुरुवात झाली आणि आज देशभरात गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष करतात. ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.